सोलापूर महानगरपालिकेमध्ये सध्या एक विषय असतो आणि तो म्हणजे लिंगायत समाजाला स्मशानभूमी देण्यावरून 20 मार्च रोजी सभा झाली आणि ती सभा वादळी ठरली आणि त्या सभेचं पीठाधीशीन अधिकारी म्हणून महापौर विनायक कोंड्याल होते आणि त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत की नेमका तो विषय कशा पद्धतीचा होता आणि कशा पद्धतीनं आपण रोलिंग दिली. या ठिकाणी लिंगायत समाजाला स्मशानभूमी जागा मिळावी ही अनेक वर्षापासून त्या ठिकाणी मागणी होती. प्रशासन कारकिर्दीमध्ये ठराव क्रमांक 171 12/8/2025 ला या ठिकाणी आयुक्त साहेबांनी तो विषयाला मंजुरी दिली आणि लिंगायत समाजाला या ठिकाणी जागा सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीला जागा त्या ठिकाणी देण्यात आलेली. ते हे जागा नगरसेवक सर्वे अस्तित्वात यायच्या आधी आयुक्त साहेबांनी या ठिकाणी जागा मंजूर केली. मंजूर केल्यानंतर नंतरच्या काळामध्ये या ठिकाणी काही लोकांनी काही संस्थेने या ठिकाणी ते देखील काम करण्यास इच्छुक झाले असं आम्हाला कळलं. पण आयुक्त साहेबांनी काय केलं, हा विषय मंजूर झाल्यानंतर काही लोकांचा सभासद प्रस्ताव आला की तो जो आता दादा मी त्या विषयावर येतोच, पण माझ्याकडे त्या प्रशासकीय कार्यकाळामध्ये असलेलं समितीचं म्हणजे प्रोसिडिंग आहे आणि प्रोसिडिंग विषय प्रस्ताव आहे. त्याच्यामध्ये असं आहे की सोलापूर शहर रविवार पेठ येथील स्मशानभूमीसाठी आरक्षित असलेली जागा विषय क्रमांक 171 ठराव क्रमांक 171/25 तुम्ही सांगितल्या पद्धतीनं. तर ह्याच्यामध्ये दादा महत्वाचं काय की असा ठराव झाला खरा, पण त्याच्यामध्ये एक असं म्हणतात की वारंवार आम्ही त्यांच्याशी संपर्क साधलेला असतानाही त्यांच्याकडूनचा प्रतिसाद येत नसल्याचं नमूद आहे ह्याच्यामध्ये. त्यामुळं आयुक्तांनी वेगळ्या पद्धतीचा ठराव केला. शेवटी त्या पत्रात काय उल्लेख आहे, लिंगायत समाजाला जागा मिळाली पाहिजे हो असा उल्लेख आहे. हो आयुक्तांनी मग या ठिकाणी जागा दिलेली असताना परत विखंडनाचा प्रस्ताव प्रशासनाकडून आमच्याकडे आला. आम्ही सगळे महापौर झाल्यानंतर ना मग अनेक लिंगायत समाजाचे जे नगरसेवक आहेत या ठिकाणी त्यांची काय या ठिकाणी भूमिका होती की जो आयुक्तांनी या ठिकाणी ज्या 171 ठराव क्रमांकाला जी मंजुरी दिली आहे ती मंजुरी कायम ठेवावं, त्यात बदल करू नका. आणि प्रशासनाकडनं माझ्याकडे जेव्हा विषय आला तो विषय असा होता की विखंडन करा, विखंडन करून नव्याने टेंडर मागवा. आज या ठिकाणी त्या ठिकाणी आम्हाला नंतर कळालं की होडगी संस्था पण आम्ही काम तिथं देखभाल दुरुस्ती करायला तयार आहे म्हणून. पण एक सांगतो, माझ्याकडनं कधी चुकीची गोष्ट घडणार नाही आणि घडली पण नाही. मी या ठिकाणी उलट बॅलन्स केलंय. शेवटी लिंगायत समाजाला या ठिकाणी जागा मिळालेली आहे. आयुक्तांनी माझ्याकडे विषय काय पाठवलाय, प्रशासनाने माझ्याकडे विषय काय पाठवलाय की ठराव क्रमांक 171 हा विखंडित करा, जे की लिंगायत समाजाला जागा मिळालेली आहे. दादा त्याच्यामध्ये विखंडित करत असताना त्याच्यामध्ये आयुक्त असं कुठल्याही संस्थेचा नामोल्लेख करत नाहीयेत ते, पण आपल्या अंजी खाने यांच्या प्रस्तावामुळे तो इंडिकेट झाला आणि तो विखंडित न करता किंवा तसे संदर्भ न घेता तो प्रस्ताव झाला. विषय काय झालाय, आयुक्त साहेबांनी या ठिकाणी जागा उपलब्ध जेव्हा केली, जागा त्यांना दिल्यानंतर दरम्यानच्या काळामध्ये देवस्थानला विचारण्यात आलं, बोलवण्यात आलं. त्यांनी आम्ही काम करण्यास तयारी दर्शवली. त्या टायमाला प्रशासन काळ होता, आम्ही कोण नगरसेवक नव्हतो. दोन्ही संस्थेला या ठिकाणी विचारलं तर तेव्हा ते तयार झाले, दोन्ही तयार झाले. पण आयुक्त साहेबांनी प्रशासनाने या ठिकाणी आमच्याकडे विखंडनाचा प्रस्ताव पाठवला आणि त्या विखंडनाच्या प्रस्तावामध्ये होडगी संस्थेला जागा द्या असं आम्हाला कुठेही बोललेलं नाही, कुठेच उल्लेख नाही. रद्द करा असं म्हटलं. मी जर या ठिकाणी रद्द करा असा प्रशासनाकडनं तो विषय आला होता तर मी या ठिकाणी रद्द केलेला नाहीये. मी उलट लिंगायत समाजाला या ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्याचा या ठिकाणी आम्ही ठराव केलेला आणि नव्याने जो विखंडनाचा प्रशासनाकडून जो ठराव होता त्या ठरावाला उलटा अजून मी निर्णय काय घेतला की अनेक वर्षापासून लिंगायत समाज आपला होडगी रोडला असेल, विजापूर रोडला असेल, जुळे सोलापूरला असेल, अनेक वर्षापासून त्या ठिकाणी लिंगायत समाजाचे लोक राहतात. तिथं देखील अजून आपल्याला स्मशानभूमीच्या जागेची गरज आहे. तो विखंडनाच्या प्रस्तावावर मी हा निर्णय घेतला की जर होडगी संस्था देखील या ठिकाणी घेत असेल चालवायला, अजून कुठली संस्था जर घेत असेल तर ते त्यांना देण्यात यावं. उलट मी लिंगायत स्मशानभूमीला जागा देण्याचं या ठिकाणी मान्य केलंय आणि आमची जी होडगी संस्था ही लिंगायत समाजाचीच संस्था आहे, दोन्ही एक संस्था आहे.
आणि माझे या ठिकाणी श्रद्धास्थान असलेलं हे दोन्ही संस्थे आहेत. आणि आमचे जगद्गुरू अप्पारू महाराज यांनी देखील या ठिकाणी सांगितले की शेवट काय लिंगायत समाजाला या ठिकाणी जागा मिळणार आहे, तर यात कुठलं राजकारण आणायचं नाही. स्वतः अप्पारू महाराज यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि मला विनंती आहे की बाकी कोणी या ठिकाणी राजकारण करू नये, कारण का समाजाचा शेवट माणूस जो या ठिकाणी जातो तो त्या ठिकाणी जात असतो. तर या ठिकाणी कुठलीही आणि समाजामध्ये कुठलीही या ठिकाणी राजकारण नाही आहे. आम्ही दोन ठिकाणी आमची मागणी अनेक, आपल्याला सोलापूर शहरामध्ये लिंगायत समाजाचे लोक भरपूर आहेत. ही जागा नाही, शेळगीमध्ये देखील या ठिकाणी आपल्याला जागा लागणार आहे. उद्या ओडगी रोडला देखील आपल्याला या ठिकाणी जागा लागणार आहे. तर लवकरात लवकर ही जागा शोधून या ठिकाणी जागा देण्यात यावी म्हणून आम्ही असं म्हणलेलं आहे. उलट दोन्ही ठिकाणी जागा द्या असं आम्ही म्हणलेलं आहे. त्याच्यामध्ये आणखी एक असं की धर्मराज कडादी यांच्या बरोबर चर्चा करत असताना म्हणाले की माझ्यासोबत महापौरांची चर्चा झाली. ज्या टायमाला हा विषय खरं तर प्रशासकीय काळामध्ये लिंगायत समाजाला देवस्थान पंच समितीला जागा ऑलरेडी देण्यात आलेली आहे, तेव्हा आम्ही कोणी नगरसेवक महापौर अस्तित्वात नव्हतो. मग मध्यंतरीच्या काळामध्ये पत्रव्यवहार झाले की कशा पद्धतीने करायचं काय नाही. आणि सिद्धेश्वर देवस्थानकडून महानगरपालिकेला या ठिकाणी भूमी मालमत्तेला पत्र देण्यात आलं की 5/12/2025 ला या ठिकाणी पत्र देण्यात आलेलं की आम्ही या ठिकाणी स्मशानभूमी चालवण्यास तयार आहोत, आम्हाला तुमची शर्ती अटी कळवा म्हणून. मग त्या निमित्ताने शेवटी काय, दोन्हीही संस्था ही लिंगायत समाजाच्या, आमच्या लिंगायत बांधवांच्या, यांनी या ठिकाणी कडादी यांच्यासोबत चर्चा झाली होती. हो, मी जेव्हा मासे आपल्या सिद्धेश्वर मंदिरला ज्या टायमाला मासे मरून पडले होते तेव्हा मी व्हिजिटला गेलो होतो. तेव्हा काडादी साहेबांनी या ठिकाणी आम्हाला म्हटलं होतं की आपण या ठिकाणी पूर्वी आपल्याला ठराव झालेला आहे आणि ते लवकरात लवकर अंमलात आणून या ठिकाणी लवकर काम जर सुरुवात झाली. त्यांची मागणी एवढीच होती की काम लवकर सुरुवात व्हावं. जागा आपल्याला यापूर्वीच मिळालेली आहे, गरजेची आहे आणि काम लवकर सुरुवात व्हावं असं साहेबांची या ठिकाणी मागणी होती. आणि ते ठीक आहे, मी म्हणलं मी लक्ष म्हणजे मी काय नाही बघतो साहेब म्हणून सांगितलं. आणि आयुक्तांनी जो पूर्वीच समाजाला जी जागा दिली त्या ठिकाणी सभासद प्रस्ताव आला त्याला मी मंजुरी दिली. पण पार्टी मीटिंग मध्ये एक असं चर्चा झाली होती. पार्टी मीटिंग मध्ये त्याच्यावर रोलिंग ठरलं होतं, चर्चे कशी घ्यायचे आणि कोण बोलायचं हे ठरलेलं होतं. पण सभागृहामध्ये आल्यानंतर नूरच बदलला विषयाचा. पार्टी मीटिंग मध्ये तसं काय नाही, शेवटी असं ठरलं की लिंगायत समाजाला या ठिकाणी जागा जाणार आहे. दोन्ही संस्था आमच्या आहेत, जगद्गुरू आमच्या आहेत, देवस्थान समिती आपली आहे. या ठिकाणी कुठेही जरी गेलं तरी लिंगायत समाजाला या ठिकाणी जागा मिळणार आहे असं म्हणून पार्टी मीटिंग मध्ये ठरलं आणि त्याप्रमाणे मंजुरी दिली. शहरामध्ये लिंगायत समाज हा बहुसंख्य समाज आहे आणि सध्या शहरामधली चर्चा म्हणजे स्मशानभूमी देण्यावरनं राजकारण होतंय. खरंच राजकारण होतंय की उगी राजकारण होत असल्याचा आविर्भाव केला जातो किंवा चित्र रंगवलं जातं? कुठलीही राजकारण नाही आहे. शेवटी या ठिकाणी श्रद्धेचा विषय आहे, कारण का यात राजकारण करायचा संबंधच येत नाही. देवस्थान ही आपली लिंगायत समाजाची संस्था आहे आणि होडगी संस्था ही देखील लिंगायत समाजाची संस्था आहे. आणि जगद्गुरू अप्पारूजी महाराज आहेत ते आमचे श्रद्धास्थान आहेत. आणि या ठिकाणी आम्ही ज्या पद्धतीने नवीन ठराव कुठलाही या ठिकाणी आम्ही केलेला नाही आहे. जो पूर्वीचा ठराव आहे, आयुक्त साहेबांनी प्रशासन काळामध्ये लिंगायत समाजाला जागा दिलेली ऑलरेडी, त्याला फक्त सभासद प्रस्ताव आले की ते कंटिन्यू करा म्हणून त्याला आम्ही मान्यता दिली. आणि दुसरा जो विषय आहे प्रशासनाकडून आलेला की जी जागा पूर्वी दिलेली आहे ती विखंडन करा आणि नव्याने टेंडर मागवा. तर नव्याने टेंडर मागवायला या ठिकाणी आम्ही नकार दिला. आणि कशासाठी? कारण आयुक्तांचाच त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की बाबा नव्याने इच्छुक असणाऱ्या संस्थेच्या व्यवस्थापनेसाठी हस्तांतरित करणे अधिकार सूचनेनुसार नव्याने टेंडर म्हणले. ते नव्याने टेंडर म्हणल्यामुळे या ठिकाणी आमच्या पार्टी मीटिंग मध्ये ठरलं की तसं करू नका. या ठिकाणी जर समाजाला पहिल्यांदा जागा मिळालेली तर ती कंटिन्यू करा आणि नव्याने टेंडर जे कोण अजून इच्छुक असतील संस्था तर त्यांना आपण या ठिकाणी बाकीच्या ठिकाणी अनेक ठिकाणी जागा आहेत त्या ठिकाणी त्यांना चालवण्यास द्या म्हणून असं सांगितले. आणि दुसरा कुठला नवीन निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेला नाहीये. जो जुना आहे तर त्या विषयावरच या ठिकाणी चर्चा झाली. निर्णय तोच आहे, फक्त त्याच्यामध्ये तिथं संस्थेचा उल्लेख नव्हता, तुम्ही संस्थेचा उल्लेख केला. संस्थेचा उल्लेख या ठिकाणी नव्हता. आम्ही या ठिकाणी काय म्हणले की वेळ जाण्यापेक्षा देवस्थान समितीला या ठिकाणी एक द्या आणि जो विखंडन करा म्हणून म्हणले ते विखंडनाच्या जागी आम्ही विखंडन न म्हणता ओडगी संस्थेला या ठिकाणी जागा द्या म्हणून आम्ही या ठिकाणी सांगितले.
दोन्ही संस्थेला या ठिकाणी जागा द्या म्हणून आम्ही या ठिकाणी सांगितले. ते एक मागणी होती, ते आम्ही 2 ठिकाणी जागा द्या असं आम्ही म्हणलेलं आहे. आमच्या बरोबर संवाद करत असताना काळादेव साहेब म्हणाले की बाबा शहरामध्ये चहूबाजूला आम्हाला जागेची गरज आहे आणि महापालिकेने उपलब्ध करून दिलं तर आम्ही ते घ्यायला जबाबदारी तयार आहोत. पण आता सिद्धेश्वर देवस्थानकडे एक जागा गेल्यामुळे आता पुढीलची बृहन्मठाकडे ती व्यवस्थापनेची जबाबदारी किंवा शहराच्या इतर ठिकाणची जबाबदारी तुम्ही द्यायला तयार आहेत का? दोन्हीही यात काय राजकारण करायचा विषय नाही. दोन्ही संस्था हे या ठिकाणी लिंगायत समाजाची संस्था आहेत आणि दोन्ही श्रद्धेस्थान आहेत. सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी असो किंवा होडगे अप्पाराव महाराजांची आमची या ठिकाणी संस्था असो, ही दोन्ही संस्था ही श्रद्धास्थान आहे. जे काही ठरेल त्याच्यानंतर आम्ही दोन्ही ठिकाणी द्या म्हणले. समाजामध्ये जो काही निर्णय या ठिकाणी ठरेल तो आम्हाला मान्य आहे, ते निर्णय घेतील. निर्णय नक्कीच होईल. पण दादा जवळपास आता ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये एक आणखी एक गोष्ट की सभागृहामध्ये मला काय एक म्हणायचं आहे, सर्वप्रथम समाजाला या ठिकाणी जागा मिळाली. आपण काय केलं पाहिजे, 1986 पासून या ठिकाणी समाजाला जागा मिळावं म्हणून वेळोवेळी समाजातील लोकांची या ठिकाणी मागणी होती. तर गेल्या 40 वर्षापासून या ठिकाणी ज्या लढा चालू होता त्या लढ्याला आपण कुठेतर हे होत आपल्याला समाजाला या ठिकाणी जागा मिळाल्या त्याचा समाजातील लोकांनी आपण या ठिकाणी हे केलं पाहिजे. बरं, जर का आता एक परिस्थिती अशी आहे की घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात जर का समाजाचा आक्रोश समोर आला तर तुमची भूमिका काय असेल? मला 100% या ठिकाणी खात्री आहे, विश्वास आहे. मी चुकीचा निर्णय किंवा चुकीचा गोष्ट या ठिकाणी कधी कुठली केलेली नाही आहे. माझं लिंगायत समाजाच्या बाबतीत खूप या ठिकाणी प्रेम आहे आणि सिद्धेश्वर देवस्थान असेल किंवा आमचे होळगीचे अप्पाराव महाराजांची संस्था असेल, यांना मी लहानपणापासून या ठिकाणी मी मानतोय. कारण का माझ्या प्रभागामध्ये अनेक माझी जेव्हा राजकीय वाटचाल चालू झाली तेव्हा अनेक माझे लिंगायत बांधव या ठिकाणी मला डोक्यावर उचलून या ठिकाणी माझ्याशी खांद्याला खांदा लावून माझ्यासोबत लढा देण्यासाठी माझ्यासोबत राहिलेले आहेत. म्हणून मी या ठिकाणी माझं श्रद्धास्थान असलेलं मी चुकीची गोष्ट कधी कुठली करू शकत नाही आणि करणार नाही. माझं त्या ठिकाणी श्रद्धास्थान असल्या कारणाने दोन्ही संस्थांना न्याय मिळाला पाहिजे ही माझी भूमिका आहे. म्हणजे दोन्ही संस्थाला न्याय मिळाला तर भविष्यामध्ये अनेक ठिकाणी जर का जागा उपलब्ध झाल्या तर पर्यायी व्यवस्था तिथं केली. 100%. दुसरा एक प्रश्न की ह्या प्रश्नाने समाजामध्ये लिंगायत, खास करून लिंगायत समाजामध्ये एक वेगळी चर्चा केली जाते आणि राजकारण केलं जातंय, राजकारण होतंय असं म्हटलं. काय सांगाल, समाजाला काय संदेश द्याल मग एक महापौर म्हणून? समाजाला, सर्व युवकांना या ठिकाणी माहिती आहे की महापौर विनायक कोंडेल यांनी अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे. विनायक कोंडेल यांना अडचणीत आणण्याचा हा जो विषय होता त्या ठिकाणी मी फाटा देत दोन्ही संस्थाला जागा द्या म्हणून मी म्हणलेला आहे. संस्था ज्या पूर्वी आयुक्तांनी समाजाला जागा दिली होती मी तो कंटिन्यू ठेवलाय आणि दुसरा जो विखंडनाचा प्रस्ताव आला त्याच्यावर मी काय म्हणले की होडगी संस्थाला या ठिकाणी जागा, मी दोन्ही बॅलन्स केलेला आहे आणि अनेक लिंगायत बांधव हे माझ्या सोबत आहेत. मी त्यांचा माझ्यावर या ठिकाणी विश्वास आहे. मी चुकीचा किंवा नवीन या ठिकाणी कुठलाही निर्णय घेतलेला नाही आहे आणि आम्ही सगळे एक आहे. या ठिकाणी आता लिंगायत समाजाला या ठिकाणी जागा मिळालेली आहे त्याचं ते निश्चित होडगी संस्था असेल किंवा देवस्थान समिती असेल हे देखभाल दुरुस्तीचा निर्णय ते घेतील. कोण करायचं काय नाही ते घेतील आणि निश्चित अनेक लिंगायत लोकांचं या ठिकाणी जी मागणी होती त्या मागणीला आता या ठिकाणी मंजुरी मिळालेली आहे. ह्याचं एक समाधान व्यक्त केलं पाहिजे. दादा प्रश्न अनोत्तरित राहिला, राजकारण होतंय की नाही आणि करावं की नको? कसं असतं माहितीये का, काही लोकांना मी सगळ्यांना म्हणेन, काही लोकांना या ठिकाणी जागा मिळाल्याचं समाधान न करता राजकारण करून कुणाला अडचणीत आणायचं या ठिकाणी काही लोकांना म्हणतो, काही विरोधकांना या ठिकाणी ते त्यांचं हे आहे, पहिल्यापासूनच त्यांचं या ठिकाणी खोड आहे. तर त्यांच्या कचाट्यामध्ये मी कधी कुठे या ठिकाणी सापडलेलो नाही. मी व्यवस्थित मार्ग काढून, कारण का माझे श्रद्धास्थान असल्या कारणाने मी या ठिकाणी व्यवस्थित मार्ग काढून मी पुढे निघालेलो आहे. त्यामुळे त्यांना अडचणीचं वाटत असेल आणि माझ्या लिंगायत बांधवांना या ठिकाणी समाजाला जागा मिळाली आहे त्याचं त्यांनी निश्चित या ठिकाणी समाधान मानतील एवढं मला खात्री आहे. राजकारण करू नये इतकंच मला वाटतं. बरोबर आहे. नक्कीच.
कोटे यांच्या तालमीत आणि कुशीत तयार झालेले हे महापौर आहेत. विषय असा की 12/3/2026 आयुक्तांचं हे प्रोसिडिंग आहे आणि त्याच्यामध्ये आयुक्त असं म्हणतात की बाबा सदरहू जागा दिल्यानंतर व्यवस्था पाहण्यासाठीचे जाहीर प्रसिद्धीकरण करावे. पण महापौरांचं म्हणणं असं आहे की वेळ आणि दिवस वाया न घालवता पूर्वी दिलेल्या गोष्टीला आपण मान्य करून त्यांनाच ती जमीन द्यावी आणि तेवढीच आम्ही दुरुस्ती केली आहे. बाकी राहिला बृहन्मठाचा प्रश्न, भविष्यामध्ये जर का शहराच्या चौबाजूला गरज आणि आवश्यकता भासली अंत्यविधीच्या दफनभूमीसाठीची जमीन, तर महापालिका ते अलॉटमेंट करेल आणि ती बृहन्मठाकडे देईल. राजकारण करू नका आणि राजकारण नक्कीच होणार नाही. पण मी मगा म्हणाल्याप्रमाणे ज्या कुशीत आणि मुशीतून आणि तालमीतून तयार झाले तो शब्दाचा खेळ आहे. शेवटी विनायक कोंडाल हे महापौर आहेत आणि महापौरांचा हा रोलिंग हा अंतिम असतो. ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पात्रे.